पहिला वाईट. पुन्हा एकदा गोलंदाज मनोहर आपल्या शतकातील पुढचा चेंडू श्रीकांत या फलंदाजासमोर. पुन्हा एकदा चांगला चेंडू बघा काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. त्याचप्रमाणे यष्टीरक्षकाची भूमिका रिचर्ड आज मला वाटतं त्यांचा रेकग्नाइज यष्टीरक्षक नाही आहे त्याच्यामुळे रिचर्ड या खेळाडूला यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडण्यासाठी इथं खास ठेवलेलं आहे. पुढचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढला बघा किशोर थांबवलेला आहे किशोर याने एकदा पूर्ण दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे आणि या 2 धावेच्या साह्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 10 या धाव संख्येवर. आता याच्यामधून जे भाटी किंवा कांदिवली दोघांपैकी एकामधून लागतं हे जिंकतील त्याच्यामधून. हे जे जिंकले ना तर मग याच्यामधून एक मॅच आहे ना अक्सा म्हणून आहे. हा अक्सा म्हणून आहे बाकी आहे. हो हा मग ती करू ना. पुढचा चेंडू ऑनच्या दिशेने खेळून समून काढलेला आहे. चेंडू नो मॅन्स लँडमध्ये टप्पा पडतोय. गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल झाले तो 4 या धावसंख्येसाठी आणि 4 या धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 14 या धावसंख्येवर. 14 धावा बिनगडी बाद पहिलं शतक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा गोलंदाज मनोहर आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. कांदिवली संघ जर बघायला गेलं आजच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी म्हणा चांगली गोलंदाजी म्हणा चांगलं शतरक्षण देखील चांगलं झालेलं आहे त्यांच्याकडून. पुन्हा एकदा मनोहर पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू खूप उंच उडलेला नो मॅन्स लँडमध्ये पुन्हा एकदा पडतोय मात्र एक धाव पूर्ण केली जाते. एकाच धाव दोन्ही फलंदाजी समाधानी झालेली त्या 1 धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 15 या धावसंख्येवर. 15 धावसंख्या झालेली आहे. सूचना आहे एक हे 4 षटकाचा हा सामना आहे आणि यानंतरचे दोन्ही सुद्धा सेमीफायनलच्या मॅच असतील. दोन्ही सेमीफायनल मॅच फक्त 3-3 षटकांच्या होतील याची नोंद घ्यायची आहे सर्व खेळाडूंनी. चला पुन्हा एकदा गोलंदाज मनोहर आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राईकवर फलंदाज कल्पेश ज्यांनी एकही धाव केलेली नाही अजूनपर्यंत ऑफसिस्टीच्या बाहेर आहे. पुन्हा एकदा पंच सांगतात की हा बॉल जरा अमानित आहे. वाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 16 या धावसंख्येवर. 16 धावा बिनगडी बाद. सगळीच घे मामा सगळीच नाही. मनोहर टू कल्पेश राईट मोर द विकेट मारा. आता मात्र चांगली गोलंदाजी चांगल्या टार्गेटवर गोलंदाजी एसटी वाकलेली आहे. फलंदाजी तर बाद होते क्लीन बॉलच्या रूपात. पहिला मोहरा बाद झालेला आहे तो कांदिवली मास्टर्स या संघाचा 16 या धावसंख्येवर पहिला मोहरा बाद होतोय. तर बघा याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जातोय ज्याचा आज मला वाटतं वाढदिवस आहे. 40वा वाढदिवस तो साजरा करतोय आज. अक्षत केणी येतोय. सॉरी मला वाटतं अक्षत नंबर 4 वर जाणार आहे मात्र 3ऱ्या नंबरवर फलंदाजीसाठी भरत केणी उर्फ यतीन येतोय. मालवणी टीम कॅप्टन प्लीज लगेच आपण संपर्क साधायचा आहे. समालोचन कक्षामध्ये आपण यायचं आहे. मालवणी टीम कॅप्टन गोलंदाजीसाठी गोलंदाज निशान येतोय. किरण वैती भाईंच्या बरोबर जरा संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज निशान आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राईकवर श्रीकांत. चांगला चेंडू चांगला यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता पण तो खोदून काढले. चेंडू जातोय मिड मला वाटतं मिड विकेटच्या दिशेनं. तिथं षटकारासाठी जिथं मला वाटतं वजिरा संघाचा स्क्वॉड बसलाय तिथं चेंडू गेलेला आहे 6 या धावसंख्येसाठी आणि या 6 धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 22 या धावसंख्येवर. 22 धावसंख्या झालेली आहे. पुन्हा निशान आपल्या शतकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू फुल टॉस. पुन्हा एकदा चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या जवळ 6 या धावसंख्येसाठी. लगातार 2 चेंडूवर 2 षटकार आलेले आहेत श्रीकांत याच्या बॅटीतून आणि या षटकाराच्या साहाय्याने श्रीकांत यांची धावसंख्या पोहोचली ती 25 या धावसंख्येवर आणि टोटल धावसंख्या झाली ती 28. मनोरी संघाचा कॅप्टन आणि अक्सा संघाचा कॅप्टन. मनोरी संघाचा कॅप्टन इथं यायचं आहे कारण अक्सा संघाचा कॅप्टन आमच्या बाजूला उभा आहे टॉस करण्यासाठी. या पुन्हा एकदा चेंडू आता चेंडू थोडा असं म्हणा की कार्पेट शॉटच्या दिशेने जातोय. शतरक्षकाच्या हातात जिमी याच्या एकच धाव मिळेल. 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 29 29 या धावसंख्येवर. 29 धावसंख्या झालेली आहे.
ऑक्सा टीमचा कॅप्टन आणि मनोरी टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचं सेमीफायनल फर्स्ट. ऑक्सा टीमचे कॅप्टन आलेले आहे, मनोरी टीम कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. पहिली सेमीफायनल मॅच या दोन टीम मध्ये असेल. पुन्हा एकदा गोलंदाज निशान शतरक्षण लावतोय. येस निशान टू यतीन. ओ चांगला चेंडू, स्क्वेअर ड्रायव्हर, शतरक्षक तिथं पण तैनात आहे. एक धाव पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवर समाधान. कारण विजू सकाळपासून खूप बिझी आहे शतरक्षणामध्ये. या एक धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 30 या धावसंख्येवर. दुसरं शतक मैदानावर चालू आहे आणि धावसंख्या झाली ती 30. पुन्हा एकदा गोलंदाज निशान. ज्यानी खुर्च्या इथून त्या बघा, मला वाटतं जिथं फ्लॅगचा पोळ आहे तिथं खुर्च्या नेलेल्या आहेत, त्या खुर्च्या इथं आणून ठेवायच्या आहेत. पुढचा चेंडू म्हणाल ऑन द राईज, फुलटॉस घेऊन चेंडू येतोय लॉंग ऑनच्या दिशेनं. शतरक्षण केलं जाते किशोर कॅप्टन यांच्याकडून आणि एकाच धावेवर समाधान मानलं जाते. या एक धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 31 या धावसंख्येवर. 31 धावसंख्या झालेली आहे. सामन्याचं दुसरं शतक मैदानावर चालू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज निशान. आपल्या शतकातील पुढचा चेंडू भरत केणी उर्फ यतीन या फलंदाजाला, ज्यांनी एक चेंडूवर एक धाव केलेली आहे. तर मात्र थोडा कांद्याचा वापर जास्त केलेला आहे, पण चेंडू जातोय कॉर्नरच्या दिशेनं. शतरक्षक तिथं उभा आहे मनोहर. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव बघा, मला वाटतं पूर्ण डायरेक्ट जर थ्रो लागला असता तर फलंदाज थोडा धोक्यामध्ये आला असता, पण तसं काय होत नाही. 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ते आफ्टर कम्प्लिशन ऑफ सेकंड ओव्हर आणि स्कोर इज 32 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. एक फलंदाज बाद, 33 धावात 2 शतकाचा खेळ संपलेला आहे. मनोरी टीम कॅप्टन लगेच या टॉस साठी या ठिकाणी ऑक्सा टीम कॅप्टन आलेले. फर्स्ट सेमीफायनल मॅच यानंतर खेळवली जाईल. ती मॅच फक्त 3 षटकाची राहील याची नोंद घ्यायची आहे. ऑक्सा टीम कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. मनोरी टीम कॅप्टन लगेच या टॉस करण्यासाठी. लास्ट ऑफिशियल कॉल आपल्यासाठी. कॅप्टन नाही ते दुसरे बसलेत. चला इथं कांदिवली संघामध्ये एक फलंदाजाचा आता आणखी एक इन्क्लूड झाला, तो म्हणजे चंद्रकांत हे आलेले आहेत. चंद्रकांत देखील या वर्षामध्ये खूप फॉर्मला आहेत. त्यांचा संघ आज सेमी क्वार्टर फायनल खेळताना दिसतोय. त्याच्यासमोर भाटी संघ आहे, स्थिती देखील जबरदस्त आहे. 33 धावसंख्या झाली 2 शतकाच्या अखेरीस. तिसरं शतक मैदानावर घेऊन येतो रुपेश कोहली आणि त्याच्यासमोर जो फलंदाज आहे, ज्या फलंदाजांनी सकाळपासून चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी आणि चांगलं यष्टीरक्षकाची भूमिका केलेला तो म्हणजे श्रीकांत. रुपेश टू श्रीकांत. चांगला चेंडू टॅप केला जातो लॉंग ऑफच्या दिशेने. तो शतरक्षक चेंडूच्या खाली तिथं किशोर आहे. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. या 2 धावेच्या साह्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 35 या धावसंख्येवर. आणि या 2 धावेच्या साह्याने श्रीकांत वैयक्तिक 29 धावसंख्येवर पोहोचलेलं आहे. 10 चेंडूला सामोरे जाऊन बघा, 10 चेंडूवर 29 धावा श्रीकांत यांनी केलेले आहेत. पुढचा चेंडू आणि हे बिग हिट करण्याचा प्रयत्न, अपील केली जाते, पण दोन्ही जे पंच आहेत ते आपल्या जागेवर सुरक्षित उभे आहेत. कोणताही त्यांच्याकडून इशारा येत नाही. याचा अर्थ की डॉट बॉल मात्र होतोय आणि या डॉट बॉलने थोडा प्रेशर थोडा कमी झालेला तो गोलंदाज रुपेश याच्यावर. आमचे मित्र संतोष कोळी देखील आमच्या समोरून जात आहेत. पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडू फुल टॉस मिळाला, पाळ्यामध्ये आले. चेंडू जात आहे काव कॉर्नरच्या जवळ. चेंडू 6 या धावसंख्येसाठी पंचांचा इशारा आलेला आहे 6 या धावसंख्येचा आणि 6 धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली ती 41 या धावसंख्येवर. एडवर्ड उत्तनकर, तुम्हाला शेवटचा कॉल आहे टॉस करण्यासाठी. या 41 धावसंख्येमध्ये श्रीकांत याच्या 35 धावा आहेत. त्याच्यामध्ये किती षटकार आहेत ते मात्र बघावे लागतील आम्हाला.
पुढचा चेंडू आता मात्र ऑफस्टिकच्या बाहेर पडतोय, टप्पा आणखी बाहेर निघतोय. पंच कपिल सरांकडून इशारा वाईट साईड आहे. एक अवांतर धाव धाव संख्या झाली ती 42 या धाव संख्येवर. चला आपल्या या स्पर्धेमध्ये उल्वानोड या संघाचे काही खेळाडूंचं आगमन झाले, त्यांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक स्वागत करतोय. गेल्या वर्षी देखील त्यांनी वेळ काढून ते आले होते आणि गोराई परिसरामधली जी स्पर्धा होती, पावसाळी स्पर्धा होती, त्याच्यामध्ये त्यांचा संघाचा सहभाग देखील होता. यस, नक्कीच कलंबीचे आपले सर्व नक्कीच आमचे सर्व पाहुणे कलंबोली उलवान नवीन जो आत्माराम कोळी यांनी काय सर्व चेंडू आहे, जबरदस्त त्यांचे, चेंडू. इथं मला वाटतं चेंडू जर सुटला असता तर मधली एसटी वाकली असती, पण चेंडू बघा काय जबरदस्त इथं खेळून काढलाय श्रीकांत याने. तसाच होता तो, काही मला वाटतं 45-40 सेकंद तसाच उभा होता आणि षटकारासाठी पाठवलेले या षटकाराच्या साहाय्याने तो स्वतः पोचलेला 14 चेंडूला सामोरे जाऊन 41 या धावसंख्येवर आणि टोटल पोचली ती 48 या धावसंख्येवर. 48 मधील 41 धावाचा सिंहाचा वाटा श्रीकांत यांचा आहे. पुन्हा एकदा रुपेश, आपल्या शतकातील पुढचा चेंडू, आणखी एक चेंडू, मला वाटतं चेंडू वन बाउंड चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं 4 या धावसंख्येसाठी आणि धावसंख्या त्याची 45 पोचलेली आणि एकूण टोटल धावसंख्या पोचली ती 52 या धावसंख्येवर. 3 षटकाचा खेळ संपतोय, धावसंख्या झाली ती 52, तो 45 वर खेळतोय श्रीकांत. येस, काय माहिती नाही, बघा ना कोण बघत पण नाही या साईडला. आला काय आजच्या दिवसातील जरा सेमीफायनलचा सामना आपण त्याचा टॉस घेणार आहोत आणि टॉस करण्यासाठी बघूया कोणाच्या शुभ हस्ते टॉस होतोय. मात्र मनोरी संघाचा कॅप्टन एडवर्ड यस, माननीय श्री आत्माराम कोहली साहेबांच्या हस्ते शुभ हस्ते यांच्यात टॉस होणार आहे. आत्माराम कोहली सरांच्या हस्ते टॉस होतोय. आत्माराम कोहली सरांनी टॉस करण्यासाठी यायचंय या साईडला. अच्छा, नरेन कोळी यांच्या हस्ते, नरहरी कोळी यांच्या हस्ते टॉस होतोय. ते देखील ज्येष्ठ खेळाडू आहेत. उल्वानोड परिसरातील एक जबरदस्त ज्येष्ठ खेळाडू नरहरी कोळी यांच्या हस्ते टॉस, यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. पुन्हा एकदा चेंडू, काय जबरदस्त फटके इथं बघायला मिळत आहेत. मात्र जिमी याच्याकडून शतरक्षण झालेले, एक धाव पूर्ण, दुसरी धाव, थ्रो अप्रतिम आणि फलंदाज बघूया 2 धावा पूर्ण करतायत. या 2 धावेच्या साह्याने तो पोचलेला आहे 47 या धावसंख्येवर आणि टोटल संघाची पोचली ती 55 या धावसंख्येवर. मनोरी संघाने टॉस जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले अक्सा या संघाला. 3 ओव्हरची मॅच आहे, 3 ओव्हरची मॅच होईल. चार्जर ते याला लावलंय ना, पुढचा चेंडू इथं येतोय लॉंग ऑनच्या दिशेने, एकदा पूर्ण, दुसऱ्या धावेला धावतायत, ती देखील पूर्ण झालेली आहे. या 2 धावेच्या साह्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 57 या धावसंख्येवर आणि 49 वर पोचलेला आहे श्रीकांत. हा 49 वर पोचलेला आहे. अल्लाच बाजूला व्हायचं इथून जरा. हा मॅच झाल्यानंतर टीमचा ड्रॉ होईल. उद्या होणारे जे सामने आहेत त्याचा ड्रॉ होणार आहे. चला नावं लिहायचे, नावं लिहायचे, ड्रॉ करायचंय. आणि हाफ सेंचुरी पूर्ण झालेले चेंडू जातोय 6 साठी. 55 धावा त्याच्यात, टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचंय. बॅट वर करायचंय श्रीकांत प्लीज. थँक्यू श्रीकांत. 55 धावा कुठल्या आहेत श्रीकांत यांनी. टोटल धावसंख्या किती झालेली आहे 63. बघा 63 मधील 55 धावा हायएस्ट स्कोर आहे. हायएस्ट स्कोर त्याचा देखील आणि संघाचा देखील. पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडू देखील आज श्रीकांतला मला वाटतं कोणीही रोखू शकणार नाहीये.
तो स्वतः पोचला 61 या धावसंख्येवर आणि एकूण धावसंख्या झाली ती 69 या धावसंख्येवर. अक्षत केणी सांगतोय की माझ्या पायाला फेबिकॉल लावलेलं आहे. कारण मला वाटतं पहिला जो दुसरा फलंदाज बाद झाला त्याच्यानंतर अक्षतने पहिलाच फलंदाज बाद झाला त्याच्यानंतर अक्षत पोचला होता तिथं. मात्र धावसंख्या झाली ती 69. 61 धावसंख्येवर खेळतोय श्रीकांत. किती चेंडू बाकी आहेत अजून जगदीश? एक चेंडूचा खेळ बाकी आहे. आता एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 69. पुन्हा एकदा किशोर आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. मनोरी संघाने लगेच क्षेत्ररक्षणाचा ताबा घ्यायचा आहे. किशोर टू श्रीकांत. पुन्हा एकदा चेंडू पुन्हा बघूया कुठं लँड होतोय बघायचंय. नाही चेंडू वन बाउंड चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी आणि या चौकाराच्या साहाय्याने तो पोचलेला आहे 65 या धावसंख्येवर आणि टोटल झालेले 73-74 टू विन. चला याच्यानंतर आपण बघतोय की काही जणां खूप मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित झाले त्यांचे आपण सत्कार घेणार आहोत. किशोर याने आपलं कव्हर घेऊन जायचं आहे. किशोर इथे यायचं आहे फक्त 2 मिनिटासाठी. किशोर कॅप्टन भाटी संघाचा. आणि याच्यानंतरचं समालोचन आणि जो काय मला वाटतं मान्यवरचा सत्कार आहे तो आपले पाटील यांच्याकडून होईल. चला लगेच चालू करायची आहे मॅच. वेळेबद्दल सहकार्य करा. फिल्डिंग लगेच लावून घ्या कांदिवली टीम आणि ओपनिंग बॅटर लगेच पाठवायचे आहेत भाटी टीमने. मोठं टार्गेट आहे. हाय टोटल मॅच आपण पाहतोय. 74 रनचं एक मोठं टार्गेट आहे आणि या मॅचमध्ये एक हाफ सेंचुरी पाहायला मिळाली. श्रीकांत अपटेकर याने अटॅकिंग बॅटिंग केली. नॉट आउट जर आपण बघितलं श्रीकांतने जबरदस्त रन्स बनवले. 65 रन नॉट आउट बनवले श्रीकांत अपटेकर याने. अप्रतिम बॅटिंग केली श्रीकांत अपटेकर याने आणि त्यांचा जो शॉर्ट व्हिडिओ आहे 50चा मला वाटते लाईव्ह 24 इव्हेंट्स याच्यावर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. यूट्यूबवर हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि यानंतर आपण भाई सत्कार करायचा स्वागत. मी विनंती करतोय ग्राउंड मॅनेजमेंट फ्रान्सिस यांना की आपण आमच्या समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. फ्रान्सिस आपण संपर्क साधा. ग्राउंड मॅनेजमेंट फ्रान्सिस आपल्याला विनंती आहे की तुम्ही संपर्क साधायचा आहे. आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. आमचे प्रमुख अतिथी आहेत कलंबोली या परिसरातून जो नवीन एअरपोर्ट बनतोय त्या ठिकाणचा जो गाव आहे उल्वा रोड
उल्वानोड या ठिकाणाहून आलेले आमचे प्रमुख अतिथी आहे, त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. कोळी आगरी एकता समाज मंडळ आयोजित आई एकविरा चषक 2024 मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण बघतोय आपल्या मान्यवर कक्षामध्ये माननीय श्री आत्मारामजी कोळी, त्याच्यानंतर माननीय श्री एन.डी. कोळी, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरजी कोळी, त्यानंतर मदन कोळी, त्यानंतर माननीय श्री मंगेश कोळी, त्यानंतर तकदीर कोळी, त्यानंतर माननीय श्री धीरज कोळी हे आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित असतील आणि त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मंडळीचे कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबईचे आमचे कमिटी मेंबर आहेत, यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान आपण करणार आहोत. मॅच चालू ठेवायची आहे, लक्षात घ्या, मॅच चालू ठेवा. पावसाळी क्रिकेट आहे, पाऊस पडणारच आहे. पावसाळी क्रिकेट पावसामध्येच खेळलं जात आहे, सो मॅच थांबवायची नाही आहे. आपण बघतो माननीय श्री आत्मारामजी कोळी झालेले, त्यानंतर माननीय श्री एन.डी. कोळी यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय भास्करजी कोळी जे अध्यक्ष आहेत ना, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. एन.डी. कोळी यांचा सुद्धा हा सन्मान केला जातो या आई एकविरा चषक 2024 मध्ये. त्यानंतर आपण बघतोय माननीय श्री ज्ञानेश्वरजी कोळी यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. हे सुद्धा भरपूर लांबून आलेले आहेत या स्पर्धेला भेट देण्यासाठी, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. त्यानंतर मदनजी कोळी हे सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान आपण करतोय. कमिटीच्या वतीने हा सन्मान केला जातोय. त्यानंतर माननीय श्री मंगेशजी कोळी यांचा सुद्धा सन्मान आपण करतोय. त्यानंतर तकदीरजी कोळी यांचा सुद्धा सन्मान आपण करतोय. त्यानंतर माननीय श्री धीरजजी कोळी यांचा सुद्धा सन्मान आपण करतोय. या मंचावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटकार येतोय, सिक्सर. 74चं एक मोठं लक्ष्य आहे मॅच जिंकण्यासाठी. हे पकडा ना प्लीज, हे सर्व मान्यवर आपण बघतोय ज्यांचा हा स्वागत सन्मान माननीय श्री एन.डी. त्यानंतर माननीय श्री आत्मारामजी कोळी, त्यानंतर माननीय श्री ज्ञानेश्वरजी कोळी, त्यानंतर माननीय श्री मदनजी कोळी, त्यानंतर माननीय श्री मंगेशजी कोळी, त्यानंतर माननीय श्री तकदीर कोळी, त्यानंतर माननीय श्री धीरजजी कोळी यांचा हा स्वागत सन्मान केला जातोय. हलका हलका पाऊस सुद्धा चालू झालेला आहे. याच्यानंतर एक दोन सेमीफायनल मॅच अद्याप ही बाकी आहे, त्यामुळे वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. आणि वेळ जर आपण बघितलं तर वेळ झालेला आहे आता जवळजवळ 5:20 तर 1.5 तासामध्ये, 1.25 ते 1.5 तासामध्ये आणखीन आपल्याला ह्या 3 ओव्हर आणि त्यानंतरच्या येणाऱ्या 12 ओव्हर आणखीन आपल्याला संपवायच्या आहेत. त्यामुळे घाई करायचं आहे. एक्स्ट्रा खेळाडू मला वाटते आलेला आहे, एक्स्ट्रा बॅटर. चला मॅचला सुरुवात करायची आहे. स्कोर जर आपण बघितलं स्कोर बोर्डवर 11वर 1 विकेट. पहिलाच ओव्हर आहे का? 18 बॉल मध्ये 63 रनची आणखी आवश्यकता. चांगला फटका आहे लॉंग ऑफला, मात्र फिल्डर बॉल खाली. ओहो, कॅच सुटतोय आणि बॉल सरळ निघून जातोय लॉंग ऑफच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. चौकार येतोय श्रीकांत आपटेकर ज्याने आज खरोखरच चमत्कारिक खेळ आपल्याला पाहायला मिळाला. बॅटला बॉल लागल्यानंतर असं वाटत होतं की हा बॉल त्याच्या सरळ बाउंडच्या बाहेरच पाठवत होता. एकंदरीत बघितलं 65 रन नॉट आउट बनवले श्रीकांत आपटेकर याने. यावेळेस टप्प्याचा थोडासा बॉल होता, गती जास्त होती आणि
बॉल येतो मिड ऑफच्या दिशेने, फक्त एक सिंगल मिळेल. या सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 16 रन्स. 16 लॉस ऑफ 1 विकेट 1.2 ओव्हरमध्ये. मिड विकेटच्या दिशेने हा बॉल जाईल, कुठली संधी नव्हती फिल्डरला. 4 रनसाठी चौकार. समज नाही फिल्डिंग मध्ये. आपण बघतोय श्रीकांत आपटेकर, पाऊस पडतोय त्यामुळे या पडत्या पावसामध्ये तुम्हाला स्पिन गोलंदाजी करू शकणार नाहीये. जे स्पिनर आहे त्यांना थोडासा आता त्रास जरूर जाणवेल. आता मात्र स्पेस गोलंदाजी चांगली चालेल, कारण ग्रीप मिळणार नाहीये. बॉल थोडासा ओला असल्या कारणाने स्पिन गोलंदाजी जास्त होताना दिसणार नाहीये. थोडंसं कठीण जाईल स्पिनरला या ठिकाणी आता पावसामध्ये. स्कोर जाऊन पोहोचतो 20 वर एक गडीच्या मोबदल्यात 1.3 ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा श्रीकांत, हवेत बॉल, पुन्हा कॅचची शक्यता. एक कॅच सुटलेला आहे, दुसरा सुटेल की पकडेल. यस, यावेळी चुकी नाहीये, चांगला कॅच पकडला, विकेट जातोय. पहिला विकेट मिळतो या ओव्हरमध्ये गोलंदाज श्रीकांत आपटेकर याला. दुसरा गडी बाद होतोय भाटी टीमचा. हाय टोटल मॅच आपण बघतो. 74 रनचं एक मोठं टार्गेट चेस करायचं आहे आणि 4 ओव्हरमध्ये 74 रन्स चेस करणं खूपच कठीण गोष्ट आहे, मात्र अशक्य नाही आहे क्रिकेटमध्ये. काही आहे, समोरच्या टीमने जर तेवढे रन बनवले तर आपण सुद्धा बनवू शकतो. ही धमक आपल्यामध्ये असायला पाहिजे. मात्र सुरुवात ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे होती त्याप्रमाणे सुरुवात झालेली नाहीये. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा श्रीकांत, खाली राहतो बॉल. चांगला बॉल होता यावेळेला, ऑफ टर्मच्या थोडासा बाहेरचा बॉल. डॉट बॉल जातो, प्ले अँड मिस. शेवटचा एक बॉल शेष असेल. पहिले 3 बॉलमध्ये थोडासा महागडा पडला, 2 चौकार आले, मात्र त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज श्रीकांत आपटेकर याने. फुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल बॉलला पाठवून दिलाय. बिग हिट, सिक्सर, टॉवरिंग सिक्सर. माझ्याकडे ड्रॉ कुठे गेला? आपल्या ड्रॉची बुक कुठे आहे? ही आहे का? हा बुक उचला, ती पण उचला. ही ठेवा, मला ही लागेल थोडी. स्कोर किती झाला? स्कोर झालेला आहे 26 रन. 12 बॉल 48 रनची आवश्यकता. प्रत्येक बॉलमध्ये चौका ठोकावा लागेल ही मॅच जिंकण्यासाठी. प्रत्येक बॉलमध्ये 24, जवळजवळ 12 बॉलमध्ये 12 चौकार ठोकावे लागतील. तसं कठीण काम आहे, मात्र अशक्य नाही आहे. जर मोठे फटके आले तर मॅचची दशाने दिशा बदलू शकेल. स्ट्राइक एंडला बॅटर दिसतो आपल्याला, निशान कोहली. चांगला फटका आहे, बॉल जाईल डीप मिड विकेटला, बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी हा येतोय एकविरा षटकार. अप्रतिम फटका. अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल हे टार्गेट चेस करत असताना, आणि त्याच प्रकारचा फटका येतोय निशान कोहलीच्या बॅटमधून. किशोर कोहली आणि निशान कोहली हे 2 बॅटर आहेत आणि दोन्ही बॅटरला अशाच प्रकारे अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल ही मॅच जिंकण्यासाठी. सर्व जे खेळाडू आपले होते, सर्व टीमला विनंती असेल की आपण ज्या खुर्च्या घेऊन गेले होते त्या खुर्च्या पुन्हा एकदा मंडपामध्ये आणायच्या. टेबल किंवा खुर्च्या असतील त्या मंडपामध्ये आणायच्या आहेत. आणि ज्या ठिकाणी तुम्ही बसला होता त्या ठिकाणी कचरा झालेला नाही आहे हे बघायचं आहे. कचरा करू नका प्लीज, नाहीतर उद्या खुर्ची मिळणार नाही. तुम्हाला लक्षात घ्या, खुर्च्या आपण पुन्हा एकदा घेऊन यायचं आहे. हो, स्लोअर बन होता यावेळेला, फसवलं फलंदाजाला. चांगली गोलंदाजी केली गोलंदाज भरत केणी याने. षटकार आला त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय भरत केणी याने. पुन्हा भरत आपल्या बॉलिंग मार्कवर. मिस टाइम फटकाय, कव्हरचा फिल्डर बॉल खाली येतोय. पाऊस पडदा असताना कॅच घेणं सुद्धा कठीण गोष्ट असते आणि हा कॅच सुटतोय. जीवनदान मिळतो फलंदाजाला. 2 रन सुद्धा मिळतात. 2 ने स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर
34 रन. 60 पर्यंत जर टार्गेट असतं तर काहीतरी चेसेबल टार्गेट होतं, मात्र 74 टार्गेट थोडस कठीण झालेलं आहे भाटी टीमला. हवेत बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, डीप मध्ये प्रोटेक्शन कोणतंही नव्हतं आणि बॉल सरळ निघून जातो बाउंडच्या बाहेर चौकारासाठी. 4 रन. नंतर लिहा, ड्रॉ काढून द्या. 38 वर जाऊन पोहोचतो स्कोर. स्टेट डाऊन रिकाउंट, कुठलाही फिल्डर नाही, नो चान्स फॉर द फिल्डर. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल बाउंडच्या बाहेर, आणखीन एक चौकार येतोय. 4 रन. 42 वर जातो. 7 बॉल 32 ची आवश्यकता. अद्याप ही मॅच जिवंत आहे, कारण ज्या प्रकारची फटकेबाजी होती, आणखीन एक मोठा षटकार जर लागला तर शेवटच्या ओव्हरमध्ये इक्वेशन थोडंसं कमी असेल. आणि बघितलं आपण शेवटच्या ओव्हरमध्ये 20-25 चेस होताना बघितलेले आहेत आपण. ओहो, पंच केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. हा सुद्धा बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. पंचांचा काय इशारा आहे? चौकार की षटकार? षटकाराचा इशारा. षटकार येतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोरबोर्डवर 48 रन 2 गडीच्या मोबदल्यात. आणि उर्वरित बॉल शिल्लक 6 आणि 6 बॉल मध्ये 26 ची आवश्यकता. पुन्हा एकदा मॅच रंगात आलेली आहे. 6 बॉल 26 ची आवश्यकता. 6-26 अशा प्रकारचे इक्वेशन ज्या वेळेस असते त्या निशांत कोळी वैयक्तिक 33 वर बॅटिंग करतो. 9 बॉल मध्ये 33 रन बनवलेले आहेत. जिंकण्यासाठी रन हवे आहेत. आता 4 बॉल आणि 19 रनची आवश्यकता. 4-19. थोडस प्रेशर मध्ये गोलंदाज सुद्धा येऊ शकेल, कारण लागोपाठ आणखीन 2 जर मोठे फटके लागले तर मॅच कोणती टीम जिंकेल आपण म्हणू शकणार नाहीये. क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे आणि क्रिकेटमध्ये निश्चित असं काही नाहीये. 4 बॉल 19 रनची आवश्यकता. चांगला फटका आहे, गॅप मध्ये सुद्धा आहे. फिल्डर येतोय, चांगली फिल्डिंग. 2चा कॉल. जोपर्यंत थ्रो होतोय तोपर्यंत 2 रन कंप्लीट. 17 रनची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे, म्हणजेच 3 लगातार षटकार ठोकावे लागतील. आणि 3 जर लगातार षटकार ठोकले निशानने तर हा एक आणखीन विक्रम या आपल्या असोसिएशन मध्ये, आपल्या मंडळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 3 बॉल 17 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 3-17चे इक्वेशन. अक्सान मनोरी टीम आपण रेडी राहायचं नेक्स्ट मॅच साठी. सेमीफायनल, फर्स्ट सेमीफायनल. ओ, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट आला होता. प्ले अँड मिस. डॉट बॉल. एक डॉट बॉल काढायचा होता, तो डॉट बॉल निघालेला आहे.
आता इक्वेशन असं आहे की 2 बॉल 17ची आवश्यकता, 2 षटकार जरी लागले तरी सुद्धा विन होऊ शकणार नाहीये भाटी टीम. भाटी विरुद्ध कांदिवली अशी ही मॅच आपण बघतोय. हवेत बॉल, लॉंगॉनचा फिल्डर, बॉल खाली येतोय आणि कॅच आउट. अशा प्रकारे विकेट जाईल निशान कोहली. 1 बॉल शेष, 17ची आवश्यकता 1 बॉल मध्ये. मात्र चांगली लढत दिली. 74चं लक्ष होतं, असं वाटलं की थोडासा एकतर्फी सामना होईल, मात्र लढत चांगली दिली या ठिकाणी भाटी टीमने. शेवटचा 1 बॉल. अक्सा टीम आणि मनोरी टीम रेडी राहायचंय. दोन्ही टीम आपण रेडी राहा. डॉट बॉल. अशा प्रकारे विजय